नमस्कार मंडळी, माझं नाव आहे विवेक ठाकूर. नमस्कार, माझं नाव आहे अभिषेक राणे आणि तुम्ही बघत आहात आपल्या सर्वांचं हक्काचं चॅनल ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त. सो आता खूप आमच्याबद्दल माहिती झाली, आम्ही खूप बडबड करतो Right, सुरुवातीला. असं तुम्ही सांगता हम्म. आम्ही नाही. आणि तुम्ही रोज सुरुवात आमच्याकडूनच बघता रोज Yes. की आम्ही दोघं आहोत तिथे. ते तुम्ही आम्हाला मेसेजही करतात आणि आमचे नंबर्स पण ऑलमोस्ट सगळ्यांकडे जातात आणि सगळे डिरेक्ट फोन बिन करतात भाई, पण खरंच मजा येते पण बोलायला मजा येते. येस. आणि त्यातूनच ओळखी होतात, त्यातूनच आपली माणसं, आपली लोक, आपली इतकी लोक आहेत जे आपुलकीने आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करतात आणि आम्ही खरंच म्हणजे खूप भारी वाटतं. काय दादू? येस. आणि तसाच आपण आहे ना आज एक नवीन गेस्ट आणलाय. येस. सो तुमच्यासाठी. आणि खरं तर चैतरी ताई तर तेव्हा पण दोघं जण होते हा. कॅनडा ढोलपद. हा. लाईक आम्ही एका अशा फर्स्ट टाइम असं आहे की एक आम्ही एकदम भारी आणि एकदम म्हणजे तिन्ही जे काही म्हणजे आपण हे युजली मुंबईत किंवा आपण जिथे राहतो तिथेच एक्सप्लोर करतो. पण तिने कॅनडामध्ये येऊन तिचं 0 पासून आतापर्यंत ती कशी काहीही केलंय कारण तुम्हाला कळत असेल. सो आता मी जास्ती काही सांगत नाही कारण तिच्याकडून ऐकायला आपल्याला खूप मजा भारी येईल. वाटेल. सो पण एक ह्या ती ऍज अ लाईक एक सिंगल एपिसोड मध्ये फर्स्ट टाइम असं आहे की कोणीतरी एक लेडी म्हणून आपल्या समोर येते. येस. सो फिमेल कंटेस्टंट नाही आहे, हे आपली ओपन सीट आहे, बट शी इज द फर्स्ट वन. सो आम्हाला पण खूप भारी वाटतंय. आम्ही पण थोडे ट्राय करतोय की आम्ही कसे बोलू आणि काय, बट मजा येणार आहे. सो आता आपण तिलाच इंट्रोडक्शन Yes. वगैरे करायला देऊयात. आधूच काय Yes. बोलतोस? सो सायली, वेलकम टू बोलूया बिंदास्त. थँक्यू. तुला Thank खूप you. खूप खूप मनापासून धन्यवाद की तू टाइम काढून आलीस आमच्या या हो. एपिसोड साठी. कारण आय नो लाईक स्टुडंट आणि आम्ही सगळे पण स्टुडंट, Right. सगळं मॅनेज करून Right. येणं इज व्हेरी Right, डिफिकल्ट. सो त्यासाठी खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू मला असं बोलवल्याबद्दल आणि ते खूप छान वाटलं. फिमेल गेस्ट आहे, फर्स्ट आहे. थँक्यू हे ऑनर दिल्याबद्दल. नाही तुला तेच, कारण आम्हाला थोडा अजून एक्सप्लोर पण करायचं होतं आणि तू स्वतःहून आम्हाला इनिशिएट केलंस की तू लाईक तुला पण यायचं आहे तू. सो ते आमच्यासाठी जरा हे होतं की येस, जर इफ शी इज ओके अँड तू रेडी आहे. सो आम्हाला तर गप्पाच मारायच्यात आणि आम्हाला नवीन गोष्टी शिकायच्यात आणि लोकांना मला नवीन. गप्पा मारायला खूप आवडतं. बस. काही प्रॉब्लेम आपण चालू करूया. बरोबर लोकेशनवर आली. तर सायली, आपल्या ऑडियन्सला तुझ्याबद्दल थोडा इंट्रो दे बेसिक. ओके, सो ऑडियन्स इथे आहे ना? इथे तुला इकडे बघ तिकडे बघ चालेल. तुला फक्त बोलायचं. हाय, माझं नाव सायली सुतार आहे. मी मुंबईची आहे. मी बॉर्न अँड बॉटअप अंधेरीमध्ये आणि गेल्या 4 वर्षांपासून मी बोरिवली राहत आहे. नाही, गेल्या 4 वर्षांपासून नाही, म्हणजे 4 तिकडे आणि 1 वर्ष कॅनडामध्ये आता. सो हे माझं इंट्रो होतं आणि मी ते स्ट्रॅटेजिक मार्केटिंग कम्युनिकेशन शिकत आहे DTK कॅम्पस, कॉनेस्टोगा कॉलेज. आणि येस, अजून 1 वर्ष बाकी आहे. 2 सेमिस्टर चालू आहेत. सो मग तू तर आता स्टुडंट आहे आमच्यासारखीच, बरोबर? मग सेम स्ट्रगल काय? सेम. सो कसं होतं तुझा एक कॅनडामध्ये येणं आणि कॅनडातले तुझे सुरुवातीचे इयर्स आणि जर आपण मागे वळून बघतोय आणि आता जे करतेस, जे काही तुझे वर्क प्रोफाईल वगैरे आहेत किंवा तू करत असशील, सो काय होता तुझा ट्रॅव्हल आणि कसे होते ते, एक तो फेस कसा होता? आय थिंक जी सुरुवात आपली होते ना ती म्हणजे कॉलेज सर्च करण्यापासून. कुठल्या तरी काय बोलतो आपण, एजन्सी बघितली की आपण त्यांच्या थ्रू कुठले कॉलेजेस आहेत, मग कॉलेज झाल्यानंतर कोर्स कुठला घ्यायचा आहे. मी इंडियामध्ये मला एक्सपिरियन्स आहे. मी परफॉर्मन्स मार्केटिंग एजन्सीमध्ये काम करत होते. मी कॉपी रायटर आणि क्रिएटिव्ह स्ट्रॅटेजिस्ट म्हणून माझं वर्क टायटल होतं. सो मी म्हटलं की मला करायचं तर मार्केटिंग कोर्सेस मी बघणार. दॅट्स हाव आय केम युअर इन स्ट्रॅटेजिक मार्केटिंग कम्युनिकेशन्स. आणि मग मला कॉनेस्टोगा आणि हंबर हे दोन्हीकडनं ऑफर आले होते. सो मी पहिली गोष्ट हे केली की मी म्हणजे एजन्सीला न विचारता मी स्टुडंट्सला विचारलं. लिंक्डइनवरती सर्च केलं की हंबरमध्ये आत्ता कोण शिकत आहे, कॉनेस्टोगामध्ये आत्ता कोण शिकतंय, म्हणजे सेम कोर्स मार्केटिंग मॅनेजमेंट इन हंबर आणि SMC इन कॉनेस्टोगा. त्या सगळ्या स्टुडंट्सला रिक्वेस्ट पाठवून मी विचारलं की बाबा तुम्ही हा कोर्स शिकतायत, कसा आहे,
इज इट रिअली बेनिफिशियल की म्हणजे आपण एवढे पैसे इन्व्हेस्ट करणार इंडिया टू इथे, सो तो बेनिफिशियल आहे की नाही. सो तसं मी आन्सर्स त्यांचे रिव्ह्यूज जे ऐकले, मग म्हटलं की चला हंबर नको, कॉनेस्टोगा घेऊया, कारण SMC खूप फ्रुटफुल आणि बेनिफिशियल आहे असं मी ऐकलं स्टुडंट्सकडूनच. तर माझी सुरुवात तिथून झाली की आपण अप्रोच करायचं लोकांना, लोकांशी बोलायचं की आता आपण न्यू कंट्री जाणार तर ऑफकोर्स कोणी आपल्याला स्पून फिडिंग करणार नाही. आपल्याला स्वतःहून लोकांशी बोलायचं आहे, ओळखी वाढवायच्या आहेत, नेटवर्किंग करायचं, इकडचा टर्म आहे नेटवर्किंग. सो हां तेच. पण तू कॅनडाच कसं चूज केला? आता किती सारे कंट्री आहेत राईट? वाय कॅनडा? अफोर्डेबल वाटलं मला कॅनडा थोडं. खरं माझं ड्रीम लोकेशन तर ड्रीम डेस्टिनेशन म्हणतात ना, तो न्यूयॉर्क आहे. सो मे बी इथून टोरॉन्टो आणि मग न्यूयॉर्क होऊ शकेल. पण या तू व्हिजिटर विसासाठी अप्लाय केला? अजून नाही, करायचंय. इट्स नॉट रिअल न्यूयॉर्क फॅन काय? कोरोना आल्या पहिल्या महिन्यात USA युजली काय करतात की G1 घेऊया, G2 घेऊया. नाही, US विजा अप्लाय करायचा. US बिकॉज डेट्स बाबा 2-2 वर्षानंतरचे भेटतात. आम्हाला 26 ची मिळाली डेट. दादूसला तरी खेचून तांदूळ आणले आपण. येस येस. आणि अर्धे लोक, मी असे कमेंट वाचतो ना कधी रेडिटवर, लोक बोलतात की माझा सिटिझनशिप येणार आहे कॅनडाची, विजाची डेट पुढे. ओके. सो कसं म्हणजे तुझं इथे आल्यावर तू चूज केलं की तुला कॉनेस्टोगा कॉलेज यायचं. राईट. सो तो कॉनेस्टोगा कॉलेज मध्ये आलीस तू, इथे जेव्हा लँड झालीस, तूही आमच्या सोबत आय थिंक 23 सप्टेंबर या. हा. सो तुला पण ऑलमोस्ट 1 वर्ष झालंय. सो तुझं इनिशियल टू गेट इन टू म्हणजे ह्या गोष्टीशी एक आपण कसं ओके आता आपल्याला सवय झाली आहे, राईट, आपले मित्र झाल्यात, आपले थोडे कनेक्शन्स वाढल्यात. सो ते सगळं असतं. पण ते जे इनिशियल 3-4 महिने होते जेव्हा आपण सगळंच नवीन, अगदीच नवीन, राईट, ते कसे होते आणि ते ओव्हरकम कसे केलेस तू? ओके. मी ते सांगेन की मी थोडी कम्फर्टेबल झाली होती, मे बी बिकॉज मी लोकांना इंडियापासून ओळखत होते. की मी सांगितलं की मी लोकांना अप्रोच करायला लागली. मी जेव्हा इंडियामध्ये होते ना, तेव्हा 6 मंथ्स अगोदर जेव्हा आपण कॉलेज डिसाईड करतोय तेव्हाच मी लोकांना अप्रोच करायला लागले. तो तसंच मी सांगते तुला, मी बायोमेट्रिकसाठी गेले होते आणि तिथे खूप स्टुडंट्स बसले होते सगळेच की आपल्याला बायोमेट्रिक द्यायची. आता अंधेरीलाच होतं. सो माझ्या बाजूला एक बसली होती मुलगी. खूप वेळ झाला, अर्धा तास अराउंड झाला. मी तिला असंच विचारलं, विच कंट्री यू आर ट्रॅव्हलिंग टू? ती बोलली कॅनडा. म्हटलं सेम, विच कॉलेज? ती बोलते कॉनेस्टोगा. मग तिनेच समोरून विचारलं की कुठल्या कॅम्पसमध्ये? म्हटलं डाऊनटाऊन किचनर. ती बोलते सेम. मग आमचं असं झालं की कुठला कोर्स, तर कोर्स डिफरंट निघाला. पण तिने मला इंट्रोड्यूस केलं एक व्हॉट्सॲप ग्रुपशी, जिथे कॉनेस्टोगाचे सगळ्या कॅम्पसचे स्टुडंट्स आहेत आणि जे फॉल इनटेकवालेच आहेत. सो त्या ग्रुपमध्ये जो कोणी व्यक्ती म्हणायचं की हाय, मी असं असं नाव आहे आणि मी SMC शिकणार आहे, त्याला मी आधी मेसेज करायची की सायली दिस सॅड, आय एम फ्रॉम मुंबई आणि आय एम ऑल्सो एन SMC स्टुडंट, फॉल इनटेक सो अँड सो. सो असं मी लोकांची म्हणजे फ्रेंडशिप करायला लागली. आणि जे कोणी मुंबईचे होते, जसं तू मगाशी नावं घेतलीस, अविनाश, जान्हवी, हे सगळ्यांची मी ओळख तशीच केली की अरे हे मुंबईचे आहेत, कॉनेस्टोगामध्ये शिकणार आहेत, पण वेगळ्या कॅम्पसमध्ये किंवा सेम असंच. सो तशी ओळख झाली. मग फेसबुक ग्रुप्स मी जॉईन केले की स्टुडंट्स इन कॉनेस्टोगा किंवा स्टुडंट्स इन किचनर असं वगैरे. तिथून माझी ओळख झाली हरीश दादाशी, हरीश पाटील. येस. मग त्यांनी मला फेसबुकवर मेसेज केला की सायली सर, इफ यू आर लुकिंग फॉरवर्ड टू नोईंग मोर पीपल, मोर स्टुडंट्स इन युअर सेम बॅकग्राऊंड और सेम प्लेस. मग त्यांनी मला मराठी वॉटरलू न्यू कमर्स ग्रुप आहे, तो खूप हेल्पफुल ग्रुप आहे आणि त्यात कनेक्शन. आणि हरेश पाटील दादानी ना तो मेंटेन ठेवलाय. राईट. कारण का असे ना ग्रुप मरणाचे खरं आहे. आणि आमचा पण तो एक मेन गोल होता, लाईक आम्ही डिस्कस केलं टीम सोबत. पण आता जसं जसं चॅनल वाढत गेलं, लोकांचा सपोर्ट येत गेला ना, सो आम्ही हरेश दादाशी पण बोललो या गोष्टीबद्दल मध्यंतरी की आपण एक लाईक युजली ते खूप मीटअप्स वगैरे होतात, नॉट मीटअप्स बट आपण काय म्हणू शकतो, फक्त एक असं एक गॅदरिंग सारखं, लाईक मराठी लोक भेटतात, आपण काही नको बघूया, लाईक फूड वेड काही नको बघूया, बट एकत्र भेटूया. एक असं आता विंटरच्या आधी एकदा एक भेटून एक छोटीशी पिकनिक सारखं
आपण ते काय म्हणतात ते इथलं काय टर्म आहे त्याला काय म्हणतात ते पॉटलक. पॉटलक. येस हा विक्टोरिया पार्क मध्ये. सो ते आमचं ना एक माझा एक पर्सनल गोल आहे तो. ऍक्च्युली हे चालू करायच्या आधी पण तू मला बोललेला एका कोणीतरी मीटअप ठेवलेला माहितीये विक्टोरिया हा पार्क इथे एक मीटअप झालेला हो हो. एका मुलाने, मी त्याला ओळखतो. तेजस. नाही आपण म्हणू शकतो की दे आर फ्रॉम साऊथ इंडिया. ओके. सो तो खूप भारी मुलगा आहे. ही इज ऑल्सो फ्रॉम माय फील्ड. एडिटर आहे तो. सो त्यांनी कनेक्शन, येस तो पण इन्फ्लुएन्सर आहे आणि त्यांनी कनेक्शन म्हणून त्यांनी तो एक मीटअप ठेवलेला. ओके. रॅन्डम मीटअप ठेवला त्यांनी, बट इट टर्न्ड आउट सो ग्रेट की अराउंड 100-120 स्टुडंट्स आणि साऊथ इंडियन पीपल वर टुगेदर. आणि मी तिथे गेलेलो, त्यांनी मला बोलवलेलं की तू ये म्हणून. सो मी गेलो, त्यांना भेटलो सगळ्यांना. त्यांनी वेलकमिंग होते ते खूप. त्यांनी आम्हाला खूप हे केलं, लोकांशी बोललो मी. सो यांनी कसं होतं की त्यांच्यात तर त्यांची खूप कनेक्शन्स वाढले. त्यांना कळलं की आपली पण लोक आहेत इथे, की येस आपण भेटतो. आपल्याला आता कोणाला काही मदत लागली की 4 लोक नाही, माझे ते 4 लोक नसतील जे आमच्यात आहेत, पण आता मला एक जण माहिती आहे जो इथे राहतो. त्यांचा तो एक उद्देश होता. तसं आम्हीही ट्राय करतोय. आता हरेश दादाशी बोललोय. सो आम्ही या व्हिडिओ पर्यंत तर झालं पण असेल ते. सो तुम्ही जर तो मिस केला असेल तर आम्ही नेक्स्ट टाइम परत प्लॅन करणार आहोत. तुम्ही येऊ शकता. ओके, मिस केलाय म्हणून सॅड होऊ नका. सो आमचा तो एक मेन गोल आहे की अजून असे करून थोडे लोक आपली जमवून, कारण का जे इन पर्सन जी मजा आहे ना कनेक्शन ती ऑनलाईन नाही. ऑनलाईन तर ठीक आहे, बोलतो आपण भेटतो. आता तसेच खूप ग्रुप्स आहेत मराठी, आपण जर बघायला गेलो तर. आणि असं मराठी बोलण्याचं म्हणजे बोलतो ना की चान्स मिळत नाही. माझी फ्रेंड्स आहेत मराठी, पण काय होतं की आम्ही कॉलेजमध्ये असल्यामुळे बाकीच्यांना पण समजायला पाहिजे ना काय बोलतोय. सो मोस्टली आम्ही इंग्लिश मध्येच आमचं कॉन्व्हर्सेशन असतं. कारण कधी कधी समोरच्याला रूड वाटेल किंवा त्याला वाटेल की माझ्याबद्दल बोलतात, राईट. सो मी पण जर कोण तिसरा व्यक्ती असेल तर ट्राय असं ह्या लँग्वेज मध्ये बोला की त्याला पण समजेल. एक्झॅक्टली. बट त्या मीटअपला सगळी मराठी लोकच असतील. काय मजा येते. अलग लेवल बाई माझ्या. सगळे एकदम मस्त निवांत मजा करतोय, गप्पा गोष्टी करतोय. त्यातून काय फ्रुटफुल कनेक्शन होतात लोकांचे. काय माहिती कोण सिमिलर इंटरेस्ट वाले लोक पण भेटले. सो तेच मी हे सांगत होते की त्या ग्रुपमध्ये जॉईन केल्यानंतर आय मेट अभिजित पवार, तुम्हाला माहिती असेल तर. सो म्हणजे आमचा ना एक ग्रुप झाला होता फ्रेंड्सचा की आम्ही सेम कोर्स वाले की एकत्र राहूया. अभिजित पवार इज लाईक नाही तुम्ही आधी हे सांगते की माझ्या फ्रेंड्सचा एक ग्रुप झाला होता की आपण एकत्र राहूया, पण एकत्र राहायचं तिकडे जायच्या आधी घर बघायचंय. सो अभिजित दादा हेल्प केलं की आम्ही घर एक बघितलं. दादा आमच्यासाठी व्हिजिट करून आला, की बघून आला घर कसं आहे. ओनरशी भेटला, त्यांनी आम्हाला थम्सअप दिलं की हे घर चांगलं आहे, तुम्ही लोक हो बोलून टाका ओनरशी. आणि मग अभिजित दादाच एअरपोर्टला आला होता मला आणि माझ्या फ्रेंडला घ्यायला की टोरंटो टू किचनर. मग त्यांनी आणून सोडलं. त्यांनी सांगितलं की ते GRT आहे, इकडनं तुम्ही आधी पास बनवा आणि मग बसेस बघा गुगल मॅप्स वरतीच, आणि मग कुठे ट्रॅव्हल करायचं तसं करा. सो तेवढी मदत अभिजित दादा कडूनच राईड बुक केली होती. बट त्यांनी अक्षय दादा पण त्याचा फ्रेंड आहे, त्याने सोबत आलेले. अक्षय पांचाळ काय मला नाव नाही. अक्षय पांचाळ आहे नो, त्याचा फ्रेंड आहे अभिजित दादाचा. मग तो आलेला घ्यायला. हा त्यांचं तसंच ते एक आहे ग्रुप. लाईक तुम्हाला हवं असेल ना, सो युजली ते लोक हेल्प करतात. आणि मला आय थिंक अक्षय दादानी मला मुव्हिंगच्या वेळी मदत केलेली. मी जेव्हा एका केम्ब्रिज मधून जेव्हा बार्कवेलला शिफ्ट होत होतो ना, आय थिंक त्याच आम्ही ग्रुपमध्येच टाकलेलं की कोणी आम्हाला मुव्हिंग साठी मदत करू शकतं का. सो तेव्हा त्यांनी 2-3 नंबर्स पाठवलेले आणि अक्षय दादानी आय थिंक मला हेल्प केली. अरे आणि ना माझ्या वेळी तर काय झालेलं की माझी फ्लाईट 4 वाजता लँड होणार होती आणि माझ्या आधी पण एक पोरगा लँड झालेला 3 वाजता. ठीक आहे, तर ते आम्ही असा एस्टिमेट ठेवलेला 4 वाजता लँड होणार, 5 पर्यंत इमिग्रेशन होणार, 1 तास 1.5 तास, 5:30 ला आम्ही निघू तिकडून किचनरला यायला. बट मला यायला ना 10:30 वाजले रात्रीचे. त्यापर्यंत तो अक्षय दादा आणि त्यासोबत तो यशराज माझा फ्रेंड, आता पण आम्ही चांगले कनेक्शन मध्ये आहेत, ते तिथे थांबलेले. तो 3लाच आलेलो तिकडे. 3 पासून 10:30 पर्यंत ते थांबलेलं. आणि मी त्यांना बोलतो भाई जाऊ नका,
तुम्ही गेलेत तर मला नाही माहिती कसं जायचं. कारण लँड झाल्यावर आपल्याला वायफाय पण नाही, काय नसतं, काय नेटवर्क नसतं. नाही, काहीच आणि नाही. ते उबर पण कॅशनी नाही हा, होत. हा, आणि So तिथे तुम्ही- Exactly. आणि ते बाहेर टॅक्सीवाले असतात ते हो. लुटतील डायरेक्ट. हो नाही हो. नाही लुटायचं नंतर रे. त्यांचं पण प्रीपेड असतं हा. आणि युजली उबर्स, टॅक्सी हा. किंवा काही कम्युट असेल, यू नीड अ राईट. कार्ड किंवा हम्म. ऍपल पे किंवा Right. तुला डिजिटल मनी लागतं. कॅश वरती इथे कोणीच युजली हे नाही नाही, करत, कारण नाहीये ते फिजिबल की आणि तेव्हा कॅश अकाउंट पण Open ओपन नसतं आपल्याकडे. नेटवर्कच नाही नसतं फोनला. ना. सो नाही, पण खूप भारी वाटतं तुझ्यासोबत बोलून. येस. हम्म. आणि अगदीच एकदम आम्ही युजली जसे एपिसोड सुरू करतो झालंय? तसं. हो ओके. हो, मी क्लॅप नाही केलाय ना. हो, मी त्याचीच वाट बघत होती. ओके सॉरी बाई सॉरी. थिएटर वाले ते नाही, रिंग नाही. ऐकायची. नाही, पण आपण घंटा सुरू हो. केलं. सो खूप भारी वाटलं ऍक्च्युली बोलून तुझ्याशी. सो आता तुला 1 वर्ष झालं इथे. हम्म. इंडियामध्ये तुझी फॅमिली, आपण कसे हम्म. आपण इंडियामध्ये आपलं ते एक फॅमिली हम्म. कल्चर, आपण Right, इथे खूप हो. क्वचित असतं ते. पण आपण लहानपणापासून एकत्र हम्म. राहणं, एकत्र वाढणं, सगळं एकत्र आहे. हम्म. त्यांना सगळ्यांना आपण बाय करून हो, आय थिंक दॅट वॉज म्हणजे खूप डिफिकल्ट होतं. मी जॉईंट फॅमिलीमधून आहे. हा. माझ्या फॅमिलीमध्ये आजी आजोबा नाही आहेत आता. आजी, मामा 2 आहेत, मावशी आणि माझे सिस्टर्स 2 मामी. तर खूप जॉईंट फॅमिली आहे. मम्मी. सो सगळ्यांना म्हणजे एअरपोर्टवर सगळे सोडायला आले होते आणि ते बाय करताना खूप डिफिकल्ट होतं. आणि इंडियामधनं काय जास्त मिस करत असेल तर ते गणेशोत्सव. Correct. आणि कोकणातली गणपती आहे बाप्पा. मी, सो कोकणातला गणेशोत्सव अजिबात नेटवर्क नसतं. खरं. एक दांडी पण नसते मोबाईलला. आणि ते जे डिस्कनेक्ट होतो ना आपण बाहेर डिजिटल वर्ल्ड पासून किंवा बाहेर मुंबईपासून सगळ्यापासून, आणि आजूबाजूला फक्त ग्रीनरी आहे, माती आहे, सारवलेलं ते घर आहे आणि नदी आहे. बस खूप खूप भारी वाटतं ते. जे 7 दिवस जे गावी स्पेंड करतो आम्ही, खूप मस्त असतं. आणि पूर्ण फॅमिली एकत्र जाते. घरात आय थिंक आम्ही 18-19 लोक असतो एका घरात. जेवायला एकत्र बसतो आम्ही, असं गोल पूर्ण करून जेवण मध्ये असतं, एकत्र बसणं. खूप ते सगळं मिस करते ऑफकोर्स. आणि असं पण होतं की घरी जेव्हा मच्छी वगैरे असेल, माझे मामा इथे जातात बॉम्बे हायला, तर कधी भाऊच्या धक्क्यावरनं ते आले तर मस्त फिश घेऊन येतात. तर तो संडे संडे जो असतो जेवण, ते आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे मोठ्या घरी, म्हणजे मामाच्या घरी, मोठ्या मामाच्या इथे एकत्र असतं जेवण. सगळे सण आम्ही एकत्र साजरा करतो, जवळ जवळ राहतो. तर हो, ते सगळं मिस करते. दिवाळी येते आता. हो, नाही नवरात्री पण येतात बाई. हो, झाली उद्या आता. दसरा आहे. उद्या दसरा आता. गाडीला हार लावत असतो बाई. आम्ही ज्या दिवशी शूट करतोय एपिसोड, सो आमच्यासाठी उद्या दसरा आहे. हम्म. सो आम्ही करत सगळे मिस करतो, पण तेच आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि बाप्पाच्या आशीर्वादाने म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतोय आम्ही. आणि जसं हे बोलले की मच्छी मिस करतोय, आपलं खाणं मिस करतोय. पण Right. आम्हाला खूप त्याच्यानंतर व्हिडिओज बघून खूप लोकांनी बोलवलं आम्हाला जेवायला घरी. आणि आम्हाला म्हणजे कोळंबी भात वगैरे आम्ही खाल्लाय इथे. म्हणजे ती आपली ऑथेंटिक चव. आणि द मेन थिंग मी मिस करतो ना, बोंबील. ओले बोंबील. इथे लोकांना नाही माहिती बोंबील काय, आणि ते मिळत पण नाही मिळत इथे. बॉम्बे त्याला I काय think, बोलतात, बॉम्बे डक. बॉम्बे डकीस. इकडे इथे- सुके बोंबील भेटतात, हा. पण त्यात मजा नाही. जे ओले बोंबील फ्राय करतात ना, इथेच काय म्हणजे मुंबई पुणे सोडून आपण जेव्हा साऊथला पण जातो, मग आता माझ्या क्लासमध्ये खूप केरलाची लोक आहेत, त्यांना पण माहित नाही बोंबील काय आहे. नाही खरं आहे. सो आय थिंक ते फक्त महाराष्ट्रापुरतं आणि हो सीमित आहे बोंबील. नाही, पण तो एक प्रकारच अशी ती एक डायरेक्ट खाऊ शकतो बाई. काय बोलतो. आणि ते क्रिस्पी होतात माहितीये ना फ्राय केल्यावर. ते म्हणजे बघ, मला ना त्याचं सार पण आवडतं. ओके. पण आपला टोमॅटो वाला नाही, कोथिंबीर आणि खोबरं, ओके. ते ग्रीन सार असतं. ओके. त्यात बोंबील असतं. ओके. म्हणजे आपला राईस पण म्हणजे माझं असं आहे की मच्छी खाताना मला उकडा भात लागतो. ओके. जो आपल्या कोकणात जास्ती असतो. पेज आपण पितो माहितीये, तो उकडा तांदूळ असतो, तो जाडा असतो, तो हवा. ओके. ती ग्रेव्ही हवी. आणि बोंबिलाचं कसं असतं माहितीये का, एक दोघांनी काय होत नाही.
ते आणशील तेवढे कमी हो. बाई. सो तू तसं तुझ्या घरी आता जसं तू गाव मिस करतेस, तू कुठच्या गावची आपण म्हणलं तर कोकणात? मी फादर साईड देवगड, अच्छा. पण मम्मीच्या इकडनं रत्नागिरी, लांजा लांजा तालुका. नाईस. मी पण कणकवलीच आहे. सो मी जास्ती एक्सपिरियन्स नाही केलाय कोकणातले गणपती, पण खरंच कोकण आहे शेवटी. एक एंटर केल्यापासून जसं बोलले, रेंज 0, राहा, फ्रेश एअर, इकडे गेला समुद्र, या साईडला गेलास नदीत, समोर गेलास की खाडी, फुल पीसफुल माहोल. काय एकदम म्हणजे अरे तू घरात राहिलास. आणि अजून तुझं पण घर आय थिंक कौलारू आहे. हो. आमचं पण घर कौलारू आहे. कधी कोणत्याही तू सीझन मध्ये जा, तू त्या घरात जेव्हा येतोस ना, आणि ही जसं बोलले की शेणाने सारवलेलं वगैरे घर असतं, म्हणजे आपली जी हे असेल जमीन ती शेणाने सारवून ते सुकवून त्याच्याने ना हीट जास्ती हे नाही होत, थंड वाटतो. थंड वाटतं भाई. आता आमचं नाही राहिलं तसं घर, पण घर कौलारू ठेवलं आम्ही, पण दादा टायलिंग करून घेतलं. पण कोकण आहे. आता मी मिस करतो. आता गावाला जायचं म्हणलं की थोडं वेळ नाही मिळायचं. मुंबई जर काम जी व्यक्ती मुंबईत काम करते, सांगू इथे पाऊस पडतो ना की तसंच गावचा वास येतो, पण ते इथे किचनर म्हणून आईला पण जेव्हा मी सांगितलं ना की अगं मी इथे राहायला आलो ना, आता मला पूर्ण गावची आठवण येते. राईट. तर ते काय बोलो, हो आम्ही गावातच राहतो. तुला असं खोटं वाटत असेल, पण तू जेव्हा येशील ना तुला असं वाटेल की वा पीसफुल. कारण का टोरंटो डाऊनटाउन मध्ये एवढी झाडं बिडं पण नाही, नुसत्या बिल्डिंग आहे मोठ्या, मान मोडतील बाई. सो तुझी जी फॅमिली आणि आहे, सो तू तिथे आता कोणाला मिस करते आता या एक वर्ष झालंय? राईट. सो आय थिंक मी खूप बायस होईल, बिकॉज एका व्यक्तीचं नाव घेतलं तर दुसऱ्याला वाटेल की माझं नाव नाही घेतलं. कारण मी जॉईंट फॅमिली म्हटलं, मी जॉईंट फॅमिली पण मिस मावशीला करते, बिकॉज लहानाची मोठी तिनेच केली आहे, म्हणजे मावशीने जास्त केली आहे. आणि आजी पण होती, आजी शाळेत सोडायची आणायची, घरी म्हणजे पूर्ण 24 तास आजी असायची सोबत. मावशी ऑफिसला जायची, माझी मम्मी यायची, ती ऑफिसला जायची, त्यामुळे मी राहण्याची मोठी मॅटर्नल फॅमिली आपण बोलतो ह्या साईडलाच झाली. सो माझी मम्मी सॅटर्डे संडे यायची, मामा पण ऑफिसला जाऊन मग संध्याकाळचा वेळ जो असायचा तेवढा असायचा सोबत. बस 24 तास जे सोबत असायचे ते आजी आजोबा, आणि जे शाळेचं सगळं बघितलं ते मावशीने, कॉलेजचं सगळं बघितलं ते मावशीने, इंडिया टू कॅनडा पण जे सगळं करायचं होतं ते मावशीनेच केलंय, अजूनही तीच करते. सो या, तिला मिस करते खूप. काय खरं आहे. आणि तू खरंच लकी आहेस, तुला आता पण म्हणजे अजूनपर्यंत पण आजी आणि आजोबांचा सहवास लाभलाय. म्हणजे ती एक खूप असे, माझी पण आजी होती, शी पास्ट अवे इन 2019. पण तो जो एक असतो ना की आजी आजोबांचा सहवास प्रत्येकाने एकदा तरी एक्सपिरियन्स, राईट. तू खरंच लकी आहेस. मग तू आजी बरोबरचे जे तेव्हाचे म्हणजे मेमरीज होते? आजोबा नाही आहेत माझे. नाही, आजी बरोबरचे जे तुझे मेमरीज होते, ओके, त्यातली कोणती अशी एक मेमरी की ती एक आजी बरोबरची मेमरी विल बी? आय थिंक शाळेत सोडणं आणणं, परत मी जर म्हटलं ना मच्छी, ते आम्ही अंधेरीला चाळीत घर होतं. सो बुधवार, शुक्रवार, रविवार मच्छीवाली यायची. कोलबीचा रस्सा आणि भात, किंवा मग भाकरी किंवा पापलेट फ्राय, हे सगळं ते आजीचं आजचं जेवण. आणि मग शाळेत सोडणं आणणं, 1 वाजता शाळेतनं सुटायची तर ती यायची तेवढी धावपळ करून, आणि माझी स्कूल वेस्टला होती आणि आम्ही राहायला ईस्टला, ते फाटक क्रॉस करून जाणं येणं ते सगळं. हो, ते लहानपणीच्या सगळ्या आठवणी ते खूप मिस केलंय. आणि एक सांगायचं म्हणजे गोष्ट अशी, आपण बोलतो की सुपरस्टिशन्स वगैरे आहे म्हणून, आय थिंक लास्ट टू लास्ट वीक जे पितृपक्ष जे होतं सुरू, त्याच्यात म्हणे कावळा दिसला किंवा ऐकू आला आवाज, इट्स अ ब्लेसिंग फ्रॉम युअर एन्सेस्टर्स वगैरे. किचनरमध्ये कुठे कावळे दिसतात आपल्याला किंवा आवाज पण. बट मी कॉलेजला सकाळची ट्रॅव्हल करते, आणि आय थिंक मी ट्रॅव्हल करत असताना वरनं मला झाडावरनं काव काव ऐकू आलं. तर मी घरी सांगितलं, तर म्हटलं दादी हाक मारायची मी आजोबांना, सो ते कदाचित ते असतील करून असं. सो दिस इज हाऊ आय एम सो स्टील कनेक्टेड विथ माय फॅमिली.
लकी आहेस तू खरंच. म्हणजे ही गोष्ट असं ज्याची त्याची ज्यांना हे असतं ते यू आर व्हेरी लकी. आणि तेच आहे की बाबा असेच राहा तुम्ही. जशी तू बोललीस की तुम्ही जॉईंट फॅमिली अजूनही व्यवस्थित राहताय. तुला खूप असे त्यांचे आशीर्वाद आहेत. सो तुला जे हवंय ते तू मिळणार आहे तुला. नो वरीज अबाउट दॅट. कॅनडा, आता कॅनडाला आलीस तू. तो बाय बाय एअरपोर्टला करून तू पोचलीस कॅनडात. इथे तुझे काय म्हणजे इथे तू स्टडीज आपण वर्क सगळ्यांबरोबर आम्ही तेच बोलतो आणि सगळ्यांचं तेच आहे स्ट्रगल. काय करतोय रिझ्यूम बनवला, नेटवर्किंग केली, 3-4 शब्द टाकले, कसा रेझ्युमे बनवला, कसे जॉब. आपण त्याच्या व्यतिरिक्त आता तू जशी बोललीस, तू सांगितलंस आम्हाला की तू इथे थिएटर केलं. इथे मराठी थिएटर आहे कॅनडामध्ये भाई, किचनर मध्ये. आम्ही पण जॉईन करणार आहे भाई. एक्सपिरियन्स घ्यायचा आम्हाला. सांगते दादाला सांगते त्या. कळलं? किचनर मध्ये तो एक्सपिरियन्स सांग मला. ते ऐकायला खूप मजा येते. पण त्याच्या आधी तू इंडियामध्ये पण केलंय का थिएटर? हो, मी अस्मिता चित्रमंतून शिकले ऍक्टिंग आणि फिल्म मेकिंग, डायरेक्शन वगैरे. सो त्यांचीच म्हणजे एक स्टुडंट्सला एक्सपोजर मिळावं म्हणून त्यांनीच 2 नाटक बसवले होते. एक तर होता गणपती बाप्पा मोरया. त्याच्यामध्ये सगळे जे पात्र होते ते गणपती बनले होते. वेगवेगळ्या प्लेस, मुंबईतल्या वेगवेगळ्या प्लेसेस मधले. तर मी हिंदू कॉलनी मधला हिंदू गणपती बनले होते. आणि तो बोलायला नको आता कॅमेरावरती, पण तो असा नारा लावत येतो की गणपती हे करा ते करा. कारण असं दाखवलंय की जे इन्फ्लुएन्स दाखवलाय लोकांचा की त्या गणपतीवरती होतो आणि तो तसाच बोलायला लागतो. मग एका कुठल्या तरी गल्लीतला गणपती शांताबाई गाण्यावर नाचत येतोय, असं सगळं होतं. सो 2 नाटक तिकडनं केले, शॉर्ट फिल्म्स केले. आणि मी घुमून फिरून तिकडेच येईल नेटवर्किंग वरती की मी हरेश दादानेच मेसेज टाकला होता ग्रुपमध्ये की कोणाला ऍक्टिंगमध्ये इंटरेस्ट आहे का, म्हणजे थिएटरमध्ये इंटरेस्ट आहे का. मी दादाला मेसेज केला की दादा मी असं असं काम केलं इंडियामध्ये आणि मला इंटरेस्ट आहे. आणि आय थिंक हे ना 5-6 दिवसात बोलणं झालं होतं. म्हणजे तू इथे आल्यापासून. हो, कॅनडामध्ये मी 25 ऑगस्ट 2023 मध्ये आली आणि आय थिंक 1 सप्टेंबर पर्यंत हे बोलणं झालं. आणि दादाने मला दीपक दादाशी इंट्रोड्यूस केलं. दीपक दादा बघतच असेल ऑफकोर्स व्हिडिओ हा. सो दीपक दादाशी इंट्रोड्यूस केलं आणि ते म्हणजे पूर्ण नाटक बसवतात, डायरेक्ट करतात आणि ते ऑर्गनाईज करतात सगळं. सो असंच बोलणं चालू होतं त्यांच्या घरी. रिहर्सलला मी पहिल्या दिवशी गेले आणि सगळ्यांशी बोलणं चालू होतं. कोणतरी बोललं की मला येऊन 10 वर्ष झाली. मी म्हटलं की मला येऊन 10 दिवस झालेत. ते खूप भारी वाटलं रे, मला 10 दिवसात येऊन असे आपलं काहीतरी आवडीचं करायला मिळतंय थिएटर. असं खरंय. पण तेच आमचं या आधी या गोष्टीशी म्हणजे या गोष्टीबद्दल बोलणं चैताली ताईसोबत झालं. ती पण आहे राईट? हो, चैताली. येस. सो तिने आम्हाला सांगितलं की अरे असं पण आहे. आम्ही ट्राय करतोय, अजून आमचं बोलणं नाही झालं. सो पण आम्हाला आवडेल, खरंच कॉन्टॅक्ट करा. आम्हाला खरंच आवडेल. म्हणजे त्या थिएटर ग्रुपशी पण, म्हणजे जे ग्रुप मेंबर्स इथे आहेत आता, राईट, ते किचनर वॉटरलू मध्येच राहतात. आणि सगळे असं नाही की कोणी एक्सपिरियन्स आहे, पण कोणी असं आहे की एक्सपिरियन्स नाहीये पण स्टील त्यांनी काय ऍक्टिंग केली आहे. वाव. आणि तुझे शोज वगैरे कधी होतात काय? हा मे मध्ये होतो. हा मे किंवा एप्रिल. हो, समर मध्ये जेव्हा सुट्टी वगैरे असते ना तेव्हा. हो. सो आता मग यावर्षी झालं मे मध्ये होता नाटक. अच्छा, मग आता तुम्ही जे पुढच्या वर्षी मे मध्ये करता ते आता दीपक दादा सांगेल काय आहे. म्हणजे त्याची तयारी वगैरे कशी असते आणि तुम्ही कसे शोज म्हणजे कुठे करता? सो माझा तर पहिलाच झालाय त्यांच्यासोबत. तर ते बुक वगैरे करतात, प्रॉपर हॉल आणि प्रॉपर तिकीट सेल आउट होतात. सगळं कॅमेरा पण असतो की रेकॉर्डिंग करून आपण युट्यूबवर टाकूया. सगळं प्रॉपर एकदम जो नाटकचा एक्सपिरियन्स हवा असतो ना आपल्याला मराठी नाटकाचा, तो सगळं मिळतं त्याच्यातच. आणि मी एका नाटकात होते, त्याचा नारायण करणं, आणि बाकीच्या 2 नाटकांसाठी मी प्रॉम्प्टिंग करत होते, म्हणजे विंग मध्ये बसून प्रॉम्प्टर म्हणून होते. सो असं सगळं होतं एक्सपिरियन्स. खूप सही आहे. आपण इथे बसतोय, फक्त स्टुडिओच्या बाहेर पडतच नाही. आपण जायला पाहिजे भाई, जायला पाहिजे. तुम्ही पण या भाई. हो, तुम्हाला पण घेऊन जाऊ आम्ही. येस. हे खूप युनिक आहे, कारण काय ना, लाईक पोरं येतात, स्टुडंट येतात किंवा खूप सारे लोक आहेत इकडे, ते साईड काहीतरी करतात. बट हे नाटक ना, थिएटर इन कॅनडा इज
मला आता मराठी युनिक वाटलं theater खूप in मराठी Canada. थिएटर. पण आय थिंक कारण मराठी का खूप लोकांना माहित पण नसेल की दिस थिंग एक्झिस्ट आहे. आहे. हो. आणि मराठीमध्ये असं होतं की अजूनही थिएटर चालू आहे. ओके. मला बाकीच्या ह्याच्यातल्या स्टेट्स मधला माहिती नाही. हिंदी पण आपल्या मुंबईमध्ये आहे. पृथ्वी थ्रू कळतं. कळतं, पृथ्वी आहे. कॅफे, Yes, पृथ्वी yes, थिएटर थ्रू. yes. बट मराठी अजूनही चालू आहे. हो हो राईट. ते प्रबोधनकर म्हणा किंवा छबिलदास म्हणा की कुठे 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 आहे कुठे नाही खरं आहे, खरं आहे. ते सुरू आहे अजूनही. आणि ते सुरू राहिलंच पाहिजे आता तर. राईट. कारण इथे पण आमचा हा मेनच गोल होता की लाईक मराठी भाषा आणि आपली माणसं हो. ती आहेत. तुम्ही खूप भारी काम करता आहात सगळे, पण ते लोकांपर्यंत पोहोचवायचं कसं, एक्झॅक्टली. लोकांपर्यंत नॅचरली कसं पोहोचेल, त्याचा आमचा एक हा छोटा पूर्ण प्रयत्न आहे की बोलिया बिंदास चालू का केला आम्ही. हा हेच दिस इज वॉट हा आमचा अट्टहास होता आणि आम्ही पोहोचतो आहोत. राईट. ते सगळे ऑडियन्सच्याच आशीर्वादाने ते लोक आहेत म्हणून आम्हाला अजून असे नवीन नवीन लोकांना आणायचं हे होतं. आणि लोक समोरून रिच आउट करतात येस हो. की आम्हाला पण आमची स्टोरी सांगायची. हो. पोहोचवायची आहे लोकांपर्यंत. आय थिंक आपणही असंच भेटलो सीएसआयच्या खरंय. इव्हेंट मध्ये आणि मग तू सांग आपण झालं की अरे बोलणार. मराठी आहोत येस मग खरंय बोललो आणि हो. सायली, तर तुझ्यासोबत बोलायला खूप मजा आली. खरंय. पण आता आहे ना एक एंडला तू काहीतरी टिप दे तुझ्याकडून, ओके. जे पण आपले व्ह्युअर्स आहेत, स्टुडंट्स आहेत, अपकमिंग स्टुडंट्स येणार आहेत. Right. बेस्ड ऑन युअर एक्सपिरियन्स. अपकमिंग आणि जे आहेत ऑलरेडी ते सगळ्यांना मला हे सांगायचंय की आपण नेटवर्किंग जे इथे म्हणतात ते म्हणजे असंच नाही की आपण जाऊन कोणातरी भेटतोय आणि त्यांच्याशी बोललोय. नाही, जर आपण कोणाशी कॉन्व्हर्सेशन करतोय तर एक कॉन्व्हर्सेशन चालू ठेवा, मधून मधून त्यांच्याशी बोलत जा. त्याला नेटवर्किंग म्हणतात आय गेस. फॉलोअप वगैरे. हो. सो आय थिंक मला हे पुश पण माझ्या घरच्यांनीच केलं की बाहेर जाऊन बोलायला शिक. तर तेच मी म्हणेन की जे फर्स्ट मी बायोमेट्रिकच्या वेळेला त्या मुलीशी बोलले होते तेव्हापासून जी माझी सुरुवात झाली, अजून पण तुझ्याशी बोलले. मग जसं कॉन्टॅक्ट वाढवत गेले तसं बोलायत. ह्या एक आय थिंक गोष्ट बेनिफिट काय होतं माहितीये की आपण दिसून देतो लोकांना, आपल्याबद्दल त्यांना कळतं, त्यांच्याबद्दल आपल्याला कळतं. सो आपल्याला कुठून काय कशी मदत लागेल माहिती नाही. न्यू कंट्रीमध्ये आहोत आपण, तर कशी मदत कोणाची कुठून लागेल माहिती नाही. सो नेहमी एक कॉन्टॅक्ट वाढवत राहा, फॉलोअप करत राहा त्या लोकांची. बाबा कसं आहेस, कशी आहेस, कसं चाललंय. तर तेच बोलेल की बोलत राहा. आणि आय थिंक माझ्या ह्या आउटस्पोकन बोलतात ना पर्सनॅलिटी किंवा बिहेवियरमुळे मला ऑन कॅम्पस जॉब पण तसाच मिळालाय. येस, मी ऑन कॅम्पस जॉब करते. पार्ट टाइम आहे पण येस. एक चांगला कमी लोकांना भेटतं बाई. ऑन कॅम्पस जॉब मिळणं इज व्हेरी डिफिकल्ट. मी पण खरंच स्वतःला नशिबानच समजतो. आणि स्किल्स आपण जे सेट लोकांपर्यंत पोहोचवतो. तसं म्हणतात ना की डिग्रीमुळे काय काय मिळतं, पण नाही. बेसिकली स्किल्स तुमचे बघितले जातात की तुमचे स्किल्स कसे आहेत. सो या जॉबमुळे पण माझी अजून लोकांशी ओळख झाली. बिकॉज मोस्ट ऑफ द टाइम जे आमचं असतं ना की आम्ही हबमध्ये बसलेलो असतो, डेस्क फ्रंट डेस्कला, एंट्रन्सच्या समोरच. तर स्टुडंट्स येतात, त्यांच्याशी ओळख होते, प्रोफेसर्सची ओळख होते. जरी माझे प्रोफेसर नसले, म्हणजे मला शिकवत नसले ते, तरी त्यांच्याशी ओळख होते. कॉलेजमधल्या फुल टायमर्सची ओळख होते. तर असंच जस्ट कीप अन आउटस्पोकन पर्सनॅलिटी की शाय फील करू नका. आय नो की आपण दुसऱ्या कंट्रीमधनं येतो किंवा कुठल्याही बॅकग्राऊंडने येतो, तर एक शाय फील होते की अरे मी कसं बोलू, कसं विचारू. बट ते साईडला ठेवून थोडंसं इनिशिएट करून बोलायला शिका. ट्राय करा. बोलण्यात काही अर्थ नाहीये. तुम्हाला कळणार पण नाही कधी कोण मदत करून जाईल. मला इथेच एक फ्रेंड किंवा ब्रदर किंवा म्हणा असं बिल्डिंग मधला आमचा मुंबईचा, त्याने मला म्हटलेलं की काही असेल तर विचार, इवन इफ इट्स अ स्टुपिड क्वेश्चन आस्क. मी जज नाही करणार, मी हसणार नाही. सो विचारण्यात काही किंवा बोलण्यात काही शाय फील करायची गरज. स्टुपिड असलं तर स्टुपिड, कन्सिडर युअरसेल्फ स्टुपिड. हसून सोडून द्यायचा विषय. बट एक आहे की बोलायला शिका. खरं आहे. म्हणूनच हे आपलं चॅनल आहे बोलूया बिंदास. कळलं? इथेच नाही, तुम्ही कुठेही जा, कॅनडामध्ये तुम्हाला जॉब जोपर्यंत तुम्ही दाखवत नाही आहात ना तुम्हाला स्वतःला, बोला तरी. ठीक आहे, चुकलात कमेंट मध्ये बोला भाई. काय तुम्ही चुकलात, तुम्ही त्यातून शिकाल. पण जर तुम्ही बोललातच नाही ना, तर तुम्ही कुठे चुकत आहात का, तुम्ही किती बरोबर आहात ते तुम्हाला कळणारच नाही. तर इथे घाबरून चालणार नाही. इथे फक्त
बोलायला शिका, लोकांशी संवाद करा. आमचं जर तुम्हाला आमच्याकडून काही हेल्प हवी असेल किंवा आमचे जे पास्टमध्ये जेवढे एपिसोड झाले त्यांच्याशी काही तुम्हाला कनेक्शन हवे असतील, आम्हाला आमच्याशी तरी बोलायला घाबरू नका. काय बरोबर आहे ना? आम्ही तर काय, आमचं काय आम्हाला माहिती नाही, आम्ही सगळ्यांशी बोलतो. तुम्हाला इथे येऊन बोलायचं आहे ना, तर आपला एक फॉर्मची लिंक पण आहे, ती पण करा, कारण आम्हाला तर आवडतं आणि आम्ही बघतो पण आहात की तुम्हालाही ही गोष्ट आवडते. सो प्लीज, तुम्ही आतापर्यंत खूप भारी सपोर्ट दिला आणि सायली, थँक्यू तुझं की तू आज आलीस. तुम्हाला पण मला इन्व्हाइट केल्याबद्दल. नाही खरंच तू वेळात वेळ काढून आलीस, कारण आम्हाला सगळ्यांना तेच सांगावं लागतं, स्केड्यूल इज व्हेरी हेक्टिक इथे. सो त्याच्यासाठी काय दादूस, तुम्हाला पण थँक्यू एंड पर्यंत बघण्यासाठी. हो 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 हो, नाही खरंच, कारण ते सगळं तुमच्यासाठीच आहे. आपला चॅनलही तुमचा आहे. आम्ही फक्त फेज आहोत, आम्ही इथे बसतो, आम्ही थोड्याशा गोष्टी करतो, पण त्याच्यातून तुमच्यामुळे आम्हालाही नवीन गोष्टी शिकायला मिळतात, तुम्हाला पण. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा रे भाई. हे बघताना पण हे फॉलो बिलो करत नाही काय, व्हेरी रॉंग. हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपली इन्स्टाची पण लिंक आहे, त्याला पण फॉलो करा जाऊ. हो, कारण आता आमची पण चूक झाली की आम्ही त्याच्यावर काही टाकत नाही राहिलो, थोडे थोडे जिथे शूट करायचं. राईट. पण आता हे नाही होत आहे. राईट. सो तुम्ही फॉलो पण करू शकता, लाईक पण करू शकता, तुमच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर शेअर करू शकता. तुमचे जर कोणी लोक असतील ज्यांना यायचंय, जर तुम्हाला असं वाटत असेल, सजेशन पण द्या आम्हाला, की याला ना, की आम्ही अप्रोच करू त्यांना. 100% त्यांना टॅग करा की तुम्ही हे करू शकता, किंवा ते आम्हाला खूप भारी वाटेल यायला. सो थँक्यू सो मच हा एपिसोड बघितल्याबद्दल. मला खूप भारी वाटलं सायलीशी बोलताना, कारण सगळ्यांचे एक्सपिरियन्स असतात आणि खरंच फन आहे. आणि आम्ही आता लवकरच नाटक पण जॉईन करणार पुढच्या वर्षी आम्हाला बघणार तुम्ही समर. सो येस, सेम ॲज इट इज. काय काय करायचं सांग दादूस? लाईक, कमेंट, फॉलो, आणि जेवढे पण तिथं बटन आहेत ना, सबस्क्राईब सगळे दाबून टाका. मी बोलत आहे, मला खूप क्रेज आहे ते बोलायचं. अरे बोल ना, येस येस, तू प्लीज बोलू शकतेस तू. प्लीज बोलूया बिंदासला लाईक, सबस्क्राईब करा आणि तो बेल आयकन पण वाजवा, कारण जेव्हा पण व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला कळेल की हा यांचा व्हिडिओ आलाय नवीन. लाईक, सबस्क्राईब, शेअर करा व्हिडिओ, सगळे जे काही आवडेल ते सगळ्या तुमच्या मंडळींसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा कळेल की कॅनडामध्ये पण मराठी आहेत आणि ते खूप छान करतात आणि एकमेकांशी जसं कनेक्शन वाढवतात. आणि बस लाईक करा. थँक्यू हे केल्याबद्दल. आता आम्ही आता तरी करायचं, आता आम्ही नाही तिघीच बोललो करायचं आता. सो हे आहे आपल्या सर्वांचं चॅनल, ज्याचं नाव आहे बोलूया बिंदास्त.